Welcome to AV number 4. Let us start with a brainstorming activity. Uh, brainstorming. We have already completed poem Cherry Tree. Now let us start with first activity. A1. Find proof from the poem for the following. Find proof. प्रूफ म्हणजे पुरावा. तर आपल्याला काही एक पुरावा शोधायचा आहे. खाली काही गोष्टी आहेत, बघूया आपण नेमकं काय आहे ते. नंबर 1. द पोएट हॅज मेन्शन डिफरंट सीझन्स. या कवितेमध्ये ऋतूंचं वर्णन केलेलं आहे. डिफरंट सीझन्स आलेले आहेत. तर अशा कोणत्या ओळी आहेत? वी हॅव टू फाइंड आउट द लाईन्स, पोएटिक लाईन्स विच इंडिकेट्स सीझन्स. तर सीझन दाखवणाऱ्या ओळी ज्या आहेत त्या आपण बघूया या कवितेत कोणत्या ठिकाणी आलेली आहे. तर जर आपण नीट बघितलं, अँड सडनली दॅट समर, इथे दिसतंय आपल्याला लाईन नंबर, अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे, अँड सडनली दॅट समर. या ठिकाणी समर जो आहे तो ऋतू आलेला आहे. समरचा अर्थ होतो उन्हाळा. तर ही एक ओळ आहे की जी उन्हाळा दाखवते आहे. आणि अजून एक ओळ या ठिकाणी आलेली आहे की जी नेक्स्ट नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 न्यू शूट्स ग्रो. स्प्रिंग नावाचा जो ऋतू आहे त्याला आपण वसंत असं म्हणतो, की ज्या वसंतामध्ये त्या ठिकाणी झाडांना त्या ठिकाणी बहर येतो, फुलं पानं बहरतात, फळं जे आहे ते लगडतात झाडांना. तर असा हा वसंत ऋतू आहे. हा वसंत म्हणजे हे दोन ऋतू, नेक्स्ट स्प्रिंग आणि सडनली दॅट समर, हे दोन ज्या ओळी आहेत त्या ऋतू दाखवणाऱ्या ओळी ह्या ठिकाणी आलेल्या आहेत. पुढे आपण जाऊया काय दिलेलं आहे. द पोएट्स मायन्यूट ऑब्झर्वेशन्स ऑफ द स्टेडी ग्रोथ ऑफ द चेरी ट्री. द पोएट्स मायन्यूट ऑब्झर्वेशन, मायन्यूटचा अर्थ होतो अतिशय सूक्ष्म, बारीक, अतिशय. तर असं काही ऑब्झर्वेशन जे आहे, निरीक्षण जे आहे, अतिशय बारीक निरीक्षण त्या ठिकाणी आपलं कवी करतो आहे. आपल्या ह्या चेरी ट्रीच्या सातत्याने वाढ जी होते आहे त्याचं तो अतिशय काळजीपूर्वक निरीक्षण करतो आहे. तर अशा कोणत्या ओळी आहेत की त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत की हे झाड वाढतं आहे आणि त्या झाडाचं निरीक्षण त्या ठिकाणी कवीकडनं चाललेलं आहे. द पोएट्स मायन्यूट ऑब्झर्वेशन्स ऑफ द स्टेडी ग्रोथ, कंटिन्युअस ग्रोथ, त्याला आपण स्टेडी ग्रोथ म्हणतो. तर अशा कोणत्या ओळी आहेत की ज्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत? तर इथे आपण जर सुरुवात केली तर त्या ठिकाणी आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. इट वॉज अ व्हेरी स्मॉल 5 month चाइल्ड लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. बघा ह्या ओळी ज्या आहेत ना, या ओळीवरून अतिशय बारीक पद्धतीने कवी बघतो आहे त्या रोपट्याकडे. आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे, मी बघितलं की एक छोटंसं झाड त्या ठिकाणी राहायला आलं होतं माझ्या अंगणामध्ये. इट वॉज व्हेरी स्मॉल, अतिशय छोटंसं होतं. 5 month चाइल्ड, अगदी एखादं लहान 5 महिन्याचं बाळ असावं त्या पद्धतीने. लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड, आणि खूप वाढलेल्या गवतामध्ये त्या ठिकाणी, उंच वाढलेल्या गवतामध्ये ते छोटंसं रोप जे आहे त्याचा कोंब जो आहे तो एका पद्धतीने फुटलेला आहे. तर अतिशय बारीक पद्धतीने त्याच्या हालचाली या ठिकाणी टिपल्या आहे. नंतर आपण पुढे जर बघितलं तर इथे अजून एक आलेला आहे उल्लेख. नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 न्यू शेड्स शूट्स. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट इट आर्म्स इन अ फ्रेश फायर्स लस्ट फॉर लाईट अँड एअर अँड सन. तर निरीक्षण असं चाललेलं आहे की पुढच्या वसंतात मी जेव्हा बघितलं त्यावेळेला नवीन 3 कोंब फुटले होते. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट, ते छोटंसं तरुण झाड जे आहे ते पुढे वाढण्यासाठी त्या ठिकाणी धडपडत होतं. इट्स आर्म्स इन अ फ्रेश फायर्स लस्ट, आणि त्याचे जे बाहू आहे ते अतिशय जोमाने, अतिशय जोशाने त्या ठिकाणी, अतिशय आक्रमक पद्धतीने त्याने ते बाहू पसरवलेले होते. फॉर लाईट अँड एअर अँड सन, त्या ठिकाणी सूर्यप्रकाशासाठी, हवेसाठी आणि सूर्यासाठी त्या ठिकाणी ते आसुसलेलं होतं. आणि त्याने आपले बाहू म्हणजे आपल्या फांद्या ज्या आहे त्या पसरवलेल्या होत्या. यावरनं त्या झाडाची बारीक अशी जी वाढ आहे ती आपल्याला दिसून येते आहे. त्यानंतर आय कुड ओनली वेट ॲज वन हू वॉच वंडरिंग व्हाईल टाईम अँड द रेन. या ठिकाणी आलेलं आहे आय कुड
इथे आलेलं आहे. आय कुड कोणतं इथे आलेलं आहे इथे हां व्हेरी गुड. I could only wait as one who watched wandering while time and the rain make a miracle from green growing pain. ह्या ज्या ओळी आहेत. आय कुड ओनली वेट मी बघत होतो वाट बघत होतो ॲज वन हू वॉच की ज्याचं निरीक्षण चालू होतं वॉन्डरिंग व्हाईल टाईम अँड द रेन अगदी काळाच्या त्या अनुषंगाने त्या पावसाच्या रूपाने मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग प्लेन आणि अतिशय वेदनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी छान असे हिरवगार वृक्ष जो आहे तो बहरत होता हे मी बघत होतो. तर यावरनं सातत्याने ती हालचाल जी आहे ती या ठिकाणी टिपलेली आहे त्या ओळींमधनं. द कलर इमेजरी इन द पोयम ह्या ठिकाणी जी रंगांची प्रतिमा ह्या ठिकाणी रंगप्रतिमा वापरलेल्या आहेत कवितेमध्ये त्या कोणत्या ओळी आहेत की ज्यांनी रंगप्रतिमांचा वापर या ठिकाणी केलेला आहे. तर इथे काही ग्रीन कलर आलेला आहे. ग्रीन कलर ह्या ठिकाणी वापरला आहे. ग्रीन कलर यूज इन द पोयम क्वाईट ऑफन अँड इट रिप्रेझेंट्स लाईफ. तर त्या रंगाने त्या ठिकाणी ग्रीन कलरचे त्या ठिकाणी वापर केलेला आहे. ग्रीन कलर काय दाखवतो तर हिरवागार असा जो पर्णसंभार त्या ठिकाणी आहे. हिरवेगार पानं जे आहे झाडाचे हे जे लिव्ज आहेत त्याला ग्रीन कलर दिलेला आहे. त्यानंतर जो पुढे आलो आपण त्या ठिकाणी तर पिंक कलर त्या ठिकाणी दिलेला आहे. इथे पुढे आलं बघा पिंक फ्रॅगाईल क्विक टू फॉल ते नाजूक असे जे पानं आहेत पिंक कलरची पानं आहेत त्या ठिकाणी पिंक कलर वापरलेला आहे. पिंक कलर यूज टू शो द टेंडरनेस फ्रॅगिलिटी ऑफ द बेरीज त्या बेरीचे जे फळं आहेत त्या फळांची जी नाजूकता आहे ती ह्या ठिकाणी अभिप्रेत आहे. आणि पुढे जर आलो आपण तर त्या ठिकाणी ब्ल्यू कलर यूज फॉर द स्काय ॲज इट रिप्रेझेंट द क्लिअर स्काय त्या ठिकाणी आकाश पण आलेलं आहे बघा. आकाश बघा ह्या ठिकाणी आलं आहे स्विफ्टली अँड द स्टार्स टर्न इन द स्काय आहे ना. या ठिकाणी स्काय म्हणजे ब्ल्यू कलर आलेला आहे म्हणजे तीन रंग आहे झाडाचा कलर आहे ग्रीन कलर आहे पिंक कलरची फळं आहेत आणि त्या ठिकाणी निळ्या रंगाचा आकाश आहे. ब्ल्यू कलर यूज फॉर द स्काय ॲज इट रिप्रेझेंट द क्लिअर स्काय विच द पोएट कुड सी थ्रू द गॅप ऑफ द लिव्ज ऑफ द चेरी ट्री. तर असं निरभ्र आकाश निळा आकाश त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणजे रंगांचा उल्लेख जो आहे त्या प्रतिमा कोणत्या वापरल्या तर झाड आहे फळ आहे आणि आकाश आहे. द स्ट्रगल ऑफ द चेरी ट्री फॉर सर्वायवल त्या ठिकाणी जो एक संघर्ष चाललेला आहे ह्या चेरी ट्रीचा सर्वायवलसाठी सर्वायवलचा अर्थ आहे जिवंत राहणे. तर जिवंत राहण्यासाठी जो संघर्ष चाललेला आहे तो कोणत्या ओळीमध्ये आलेला आहे तर अशा अनेक ओळी आहे त्यातून त्या ठिकाणी संघर्ष जो आहे तर फॉर एक्झाम्पल इथे जर आपण बघितलं इट वॉज अ व्हेरी स्मॉल 5 month चाइल्ड लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. तर छोटासा संघर्ष चालू आहे 5 महिन्याचं बाळ आहे एक प्रकार पद्धतीने छोटंसं रोप आहे आणि ते रोप वाढतं आहे असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे आलेलं आहे गोड्स एट द लिव्ज द ग्रास कटर सीड स्पिल्ट इट अपार्ट अँड अ मान्सून ब्लाइट श्रीवल्ड द स्लेंडर स्टेम इवन सो. तर त्या ठिकाणी त्याने म्हटलं आहे की आपल्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत ते पानं खातात त्या ठिकाणी गवत कापणारे जे आहे ते कोयत्याने त्या ठिकाणी गवत कापत आहेत. त्या ठिकाणी जो येणारा पाऊस आहे त्या पावसाने त्या ठिकाणी त्याचं नुकसान होतं आहे. अशा सगळ्या वातावरणामध्ये पण त्या ठिकाणी हे कोरडं असं त्या ठिकाणी होणारं झाड जे आहे ते पुन्हा एकदा तग धरतं आहे. ते यावरनं त्याचा संघर्ष जो आहे झाडाचा चाललेला आहे. पुढे जर आपण बघितलं तर द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट इट्स आर्म इन अ फ्रेश फायर्स लस्ट फॉर लाईट अँड एअर अँड सन. तर हे तरुण झाड जे आहे ते वरती वाढण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने आपले बाहू जे आहे ते पसरवलेले आहेत आणि प्रकाशाच्या दिशेने त्या ठिकाणी त्याची वाटचाल चाललेली आहे. प्रकाशाकडे ते झेपावतं आहे वाऱ्याकडे ते झेपावतं आहे हवेकडे ते झेपावतं आहे आणि वाढण्याचा प्रयत्न जो आहे संघर्ष जो आहे तो या ठिकाणी चाललेला आहे. पुढे आपण जाऊया. State whether the following statements are true or false. Correct the false statement by finding evidence from the poem to support your remark. तर now these are the statements given here. We have to find out whether it is true or false and identify it. तर ट्रू आणि फॉल्स ओळखायचे आहेत. इफ द स्टेटमेंट इज फॉल्स यू हॅव टू मेक इट करेक्ट. तर त्याला आपल्याला बरोबर करायचं आहे. पहिलं आपण आहे द चेरी ट्री डिड नॉट टेक लॉंग टू ग्रो. चेरी ट्री ने वाढण्यासाठी
जास्त वेळ घेतला नाही नाही तर चुकीचं आहे ते वाक्य. फॉल्स आहे. स्टेटमेंट इज फॉल्स. द चेरी ट्री डिड नॉट टेक लॉंग टू ग्रो. द चेरी ट्री टूक 8 years. तर 8 वर्ष घेतले आहेत त्याने वाढण्यासाठी. द चेरी ट्री टूक 8 years टू ग्रो इन टू अ 6 feet हाय फुल ग्रोन फ्रूट बिअरिंग ट्री. तर 8 महिने त्याने घेतलेले आहेत. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे स्टेटमेंट फॉल्स आहे. द चेरी ट्री डिड नॉट टेक लॉंग. द चेरी ट्री टूक अ लॉंग पिरियड. दॅट मीन्स ही टूक अ पिरियड ऑफ 8 years टू ग्रोन अप अँड बिकम अ फ्रूट बेअरिंग ट्री. तर झाड फळ देणारं झाड बनण्यासाठी त्याला 8 वर्ष त्या चेरी ट्रीला लागले. हे स्टेटमेंट फॉल्स आहे. बर्ड्स अँड इन्सेक्ट्स वेर बेनिफिटेड फ्रॉम द ट्री. या ठिकाणी कीटक आणि त्या पक्ष्यांना त्या ठिकाणी ह्या झाडाचा फायदा झाला. निश्चितच फायदा झालेला आहे. स्टेटमेंट इज ट्रू. हे वाक्य सत्य आहे. नंबर 3. द पोएट वॉज एक्झाल्टेड ॲट द साईट ऑफ द चेरी ट्री. त्या ठिकाणी कवीला अतिशय भरून आलं. त्या ठिकाणी त्या अतिशय उदात्त हेतून तो बघतो आहे त्या दृश्याकडे बघून त्याला खूप हायसं वाटतंय. अगदी बरोबर आहे. द पोएट वॉज एक्झाल्टेड ॲट द साईट ऑफ द चेरी ट्री. त्या झाडाला बघून त्या ठिकाणी ते दृश्य बघून त्या ठिकाणी कवीचं अंतःकरण जे आहे ते फुलून गेलेलं आहे. त्याला अतिशय भरून आलेलं आहे. वाक्य अगदी बरोबर आहे. ते स्टेटमेंट इज ट्रू. डी. द पोएम हॅज अन अंडरलाईंग मॅसेज अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज. या कवितेत त्या ठिकाणी कुठेतरी झाडांचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित करण्यात आलेलं आहे. द पोएम हॅज अन अंडरलाईंग मॅसेज अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज. मला असं वाटतं की एका उद्देशाने जर बघितलं तर झाडांचं महत्त्व वगैरे काही ते सांगितलेलं नाही आहे, पण स्टेटमेंट फॉल्स आहे. ते म्हणजे झाडांचं महत्त्व नाही. द अंडरलाईंग मॅसेज इन दिस पोएम इज नॉट अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज. म्हणजे झाडांचं महत्त्व आलं नाही तर इट मेनली स्ट्रेसेस ऑन द स्ट्रगल अगेन्स्ट ॲडव्हर्सिटीज ऑफ लाईफ. तर खरा जीवनातला संघर्ष हा काय असतो आणि ह्या संघर्षाचं फळ किती चांगलं मिळतं याचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. अँड हाऊ डेडिकेशन अँड डिझायर टू सर्वाईव्ह कॅन हेल्प एनी लिव्हिंग ऑब्जेक्ट टू कम आउट ऑफ इट. जर धडपड असेल, जगण्याची जिद्द असेल तर आपण काहीही करू शकतो असं आपल्या जीवनात पण त्या ठिकाणी हे लागू होतं. आणि झाडांचं महत्त्व सांगण्याच्या ऐवजी संघर्ष हा जीवनाचा पाया असतो आणि संघर्ष असेल तर त्या ठिकाणी आपण कुठेही वाढू शकतो हे कवी सांगतो आहे. तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. नंबर 5. द पोएट रिपेंट्स प्लांटिंग द चेरी ट्री. द पोएट रिपेंट्स प्लांटिंग द चेरी ट्री. तर त्या ठिकाणी कवीला पश्चाताप होतोय. रिपेंट्सचा अर्थ आहे पश्चाताप होणे. टू रिपेंट. द पोएट रिपेंट्स प्लांटिंग द चेरी ट्री. त्याला पश्चाताप होतोय का? नाही, बिलकुल पश्चाताप होत नाही. द पोएट नेव्हर रिपेंट्स प्लांटिंग द चेरी ट्री. स्टेटमेंट इज फॉल्स. हे वाक्य चुकीचं आहे. मग बरोबर वाक्य काय आहे? द पोएट ॲक्च्युली एन्जॉयज वॉचिंग द मॅग्निफिसंट चेरी ट्री अँड टेक्स प्राईड इन बीइंग द ओनर हू हॅज डिसाइडेड टू सो द सीड ऑफ द चेरी ट्री. द पोएट ॲक्च्युली एन्जॉयज वॉचिंग द मॅग्निफिसंट चेरी ट्री. त्याला खूप आनंद झाला आणि काय नेमकं जीवनातली ही प्रक्रिया जी आहे त्याला शिकून त्याने घेतलेली आहे. झाडाप्रमाणेच माणसाने त्या ठिकाणी धडपड करावी, पुढे जावं, वाढावं असं त्या ठिकाणी त्याने म्हटलेलं आहे. निश्चितच त्या ठिकाणी त्याला अभिमान वाटतो त्या झाडाचा. म्हणजे पश्चाताप यायचं कारणच नाही आहे त्या ठिकाणी. उलटं ही फील प्राऊड अबाउट द चेरी ट्री अँड द लॅडन ट्री विथ फ्रूट्स. अतिशय सुंदर असं हे झाड बघून त्याला अभिमान वाटतो आहे. पश्चाताप निश्चितच नाही आहे. आणि पुढे आपण जाऊया. A2कडे आपण जाऊया. डिस्कस इन पेअर, डिस्कस इन ग्रुप, रिझन्स, कॉन्सिक्वेन्सेस, इफेक्ट्स. तर नेमके काय कारणं आहेत, काय परिणाम आहेत आणि काय त्याचे नेमके परिणाम आहेत ते. द लाईफ ऑफ द चेरी ट्री वॉज थ्रीटन्ड. तर काय परिणाम झाले? द लाईफ ऑफ द चेरी ट्री वॉज थ्रीटन. त्याचे काय परिणाम झाले तर बघूया आपण. The cherry tree was so small initially that it was not among the tall wild grasses all around it. तर अतिशय छोटंसं असं ते एक रोप होतं. द थ्रीट इन इट्स लाईफ वेअर द गोट्स हू एट इट्स लिव्स. तर त्याला कोणते कोणते संकट आले तर त्या ठिकाणी जे गुरढोरं आहेत, शेळ्या मेंढ्या आहेत. द थ्रीट्स इन इट्स लाईफ वेअर द गोट्स हू एट इट्स लिव्स. कदाचित त्याची पानं खाणाऱ्या त्या मेंढ्या आहेत, शेळ्या आहेत. द ग्रास कटर कट दॅट कुड स्पिल्ट इट अपार्ट. कदाचित गवत कापणारे जे आहे त्याला ते कट करू शकतात
आणि कदाचित ते तोडलं जाऊ शकतं. इट्स टेंडर स्टेम हॅड टू फाईट द हेवी मॉन्सून. त्याच्या त्या छोट्याशा नाजूक अशा त्या ज्या खोडाला त्या ठिकाणी पाऊस वारा जो आहे त्या पाऊस वारापासून त्या ठिकाणी त्याला त्रास होतो आहे. मोर ओव्हर नो स्पेशल अटेन्शन ऑन केअर वॉज प्रोव्हाइडेड फॉर इट. पण कुठलंही अशी त्याची काळजी कोणी घेतली गेली नाही. इट वॉज अ फायटर हू कुड फेस ऑल दोज थ्रीट्स बोल्डली. पण त्याने तो एक फायटर आहे एक प्रकारचा, संघर्ष करणारा आहे. अँड ही फाईट ऑल द थिंग्स इन अ व्हेरी वेल मॅनर्ड. आणि त्याने ह्या सगळ्या संघर्षाला तोंड दिलं, ते झाड मोठं झालं. बी द चेरी ब्लॉसम्ड. ब्लुझम किंवा ब्लॉसम म्हणूया आपण. ती चेरी जे आहे ते बहरलं, छान पद्धतीने फुललं. द चेरी ब्लॉसम. इन स्पाइट ऑफ नॉट गेटिंग एनी स्पेशल केअर द चेरी ट्री जस्ट बाइट्स desire to survive, could raise its head, fought all the odds in its life, came out successfully to nurture itself with the basic necessities for its growth, the light, the rain, and the sun. With the passage of time, its hard work bore fruits, and it became a 6 feet high, full grown tree which happily blossomed with fruits. तर कालांतराने त्या ठिकाणी ते फुललं, बहरलं आणि छान पद्धतीने सगळ्या गोष्टीला तोंड देत शेवटी ऑब्स्टॅकल्स जे आहेत, प्रॉब्लेम जे आहेत, इम्पेडिमेंट्स जे आहेत ते असतात लाईफमध्ये. या पद्धतीने याला पण अडचणी आल्या, पण सगळ्या अडचणींना तोंड देत त्या ठिकाणी ते झाड वाढलं, बहरलं, फुललं आणि छान पद्धतीने त्याला ते छान फळं लागलेली आहेत आणि ती फळं लोंबतायत अतिशय सुंदर पद्धतीने. तर या पद्धतीने आपण A2कडे त्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि येस, वी स्टॉप हिअर अँड वी टर्न टू आवर नेक्स्ट AV नंबर 6कडे आपण जाऊया आणि इथे आपण थांबूया. लेट अस स्टॉप हिअर. थँक्यू.